जात त्याचा याचं तोंड याची विषारी जात कोण आहे? विषारी कोण आहे? ते पॅन्थरवाल्यांनाही माहिती होतं, बाबासाहेबांनाही माहिती होतं। या देशातली मनोवादी व्यवस्था प्रस्थापित करू पाहणारे जे जात्यांदा आणि धर्मांध आहेत, ज्यांची आज सत्ता चालू झालेली आहे, की ज्यांना वाटतंय की हे दलित मुस्लिम आणि आदिवासी हे किडेमुंगे आहेत, आम्ही यांना कुठेही ठेचू, कुठेही त्यांना मारू, त्यांची हत्या करू। परंतु एक संविधान नावाची जो जगात सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो, ते संविधानानं संपूर्ण मानवजातीला, सर्व जातीच्या धर्माच्या स्त्री पुरुषांना जे समान अधिकार दिलेले आहेत, ती समता काढून घेण्याचा जो विचार करणारा विचार आहे या देशातला, जो संघी विचार आहे, तो संघी विचार, तो धर्मांत विचार, त्यांना ही दलितांची, मुस्लिमांची, गोरगरिबांची, कुठल्याच कष्टकऱ्यांची प्रगती त्यांना नको आहे। आणि म्हणून त्यांना माहिती होतं की आमच्या स्त्रियांना त्रावणकोर विभागामध्ये स्तन उघडे करून चालावं लागत होतं, त्याला सुद्धा प्रतिबंध या देशातल्या सुधारणावादी शक्तींनी दिला। ज्यांना असं वाटतंय की या देशात जातीचं वर्चस्व राहावं, या देशात सरंजामी राहावी, या देशात बड्याबड्यांचं राज्य राहावं, समता येऊ नये, अशा प्रकारचं जे ज्यांना वाटतंय, त्यांनी बाबासाहेबांच्या जी उद्देशिका आहे, जी कोरलेली उद्देशिका होती, तिला खतम करण्याचं काम केलं। परंतु तो एकटा नाही, तर त्याच्यासोबत तो विचार आहे, आणि तो विचार घडायला आम्ही तयार झालेलो आहे। इथला प्रत्येक जो सजग आंबेडकरवादी असेल, सजग जो लढाऊ कार्यकर्ता आहे, तो त्याच्या बापाला घाबरत नाही, त्याला आम्ही मुंडीवर पाय देणार, आणि येत्या काळामध्ये त्याला मातीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही।